सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार असून लवकरच सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आजची ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे जे कर्मचारी कोरोनाच्या आधीपासून सेवेत आहेत. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही अत्यंत आनंदाची बातमी शेअरसुद्धा करायला विसरू नका. सरकारने कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा लाभ थांबवलेला होता. महामारीच्या काळात महागाई भत्ता रोखून ठेवण्यात आलेला होता. मात्र आता रोखून ठेवण्यात आलेला सदर महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याचीही शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत DA मिळण्याचा मार्ग आता मोकळा होत असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकासुद्धा दाखल करण्यात आलेल्या असून त्या अद्याप प्रलंबित आहेत. तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास रोखून ठेवलेल्या 18 महिन्याच्या DAची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा केली जाऊ शकते. दरम्यान कर्मचारी युनियनकडून सरकारकडे वन टाईम सेटलमेंटची मागणीसुद्धा करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार 18 महिन्याच्या DA थकबाकी रोख स्वरूपात देण्याऐवजी एकदाच DAमध्ये 5% वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक आता सरकार या संदर्भात नेमका कोणता अंतिम निर्णय घेते याकडे आशेने पाहत आहेत.